मुंबईतली घरं पाहिलीत का हो तुम्ही? मुंबईच्या घरांसाठी दगदग प्रत्येक जण करत असतो, पण या घरांवर आता C1च्या नोटिसा मारल्यानंतर हे घर कसं दिसतंय, इथल्या रहिवाशांचं काय होते, हा प्रश्न प्रत्येक पावसाळ्याआधी निर्माण होतो. मी सध्या लालबाग परळ मधल्या गणेश गल्लीतल्या एका घरात आहे. हे संपूर्ण घर इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आहे, पण हे घर आता या बांबूच्या भरोशावर उभं आहे. खरं तर हे बांबू काढले तर ही इमारत कधीही कोसळू शकते, पण याच घरात आपण जर पाहिलं तर वास्तव्यास जीव मुठीत घेऊन जगणारी लोक सुद्धा अजूनही या ठिकाणी आहेत. खरं तर या इमारतीला C1 म्हणजेच अति धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, पण अद्यापही कुठलंही पुनर्वसनाचा प्रस्ताव म्हाडाकडून अद्याप पुढे आलेला नाही. त्यामुळं लोक जे ते रहिवाशी जे ते याच इमारतीत जीव मुठीत घेऊन राहताना आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं तर आजही या घरात भांडी तशी आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, वाळत घातलेले कपडे आहेत आणि झोपायला बेड सुद्धा ठेवलेला आहे, पण अद्यापही पुनर्वसनाचा प्रस्ताव जो आहे तो समोर आलेला नाही. त्यामुळे आता प्रत्येक वेळी पावसाळ्याआधी अति धोकादायक इमारतींचा प्रस्ताव जो आहे किंवा मग त्यांची यादी, इमारतींची यादी महानगरपालिकेकडून दिली जाते, त्याच्यानंतर म्हाडाकडून पुनर्वसनाचा प्रस्ताव येतो, पण पुनर्वसन होतं का खरंच, हा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचा मुद्दा मुंबईत नेहमी चर्चेला जातो, पण ज्यांचं पुनर्वसन व्हायला हवं त्यांचं पुनर्वसन होतं का, त्यांना हक्काचं घर मिळतं का, ते ह्या इमारतीच्या घरामुळेच जे ते आपण जर पाहिलं घराच्या दुरावस्थेमुळेच एकंदरीत हा नवा प्रश्न जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे ही इमारतीचं पुनर्वसन कधी होणार आणि जे रहिवासी या घरात राहतात त्यांना मुंबईत पुन्हा हक्काचं घर मिळणार का, हा सुद्धा नवा प्रश्न जो आहे तो आता या इमारतीच्या दुरावस्थेमुळे पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारचं मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.